नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दिनांक 30 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आले 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। दिनांक 30 मे 2025 रोजी राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे। 1. नियुक्त्या रद्द करून बदलीने पदस्थापना। डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनवरील अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्त्या रद्द करून बदलीने पदस्थापना देण्याबाबत कृषी व पदून विभाग मार्फत दिनांक 30 मे 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। 2. विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 30 मे 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट अ व ब पदावर पदोन्नती देण्यासाठी गठीत करण्यात आलेली विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना करण्याबाबत दिनांक 24/3/2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयात ज्या जागी गट अ व गट ब असे नमूद करण्यात आलेले आहे त्याऐवजी केवळ गट अ असे वाचावेत अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे। थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 30 मे रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार विशेष शिक्षकास त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्याकरिता रुपये 29,27,327 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे। धन्यवाद।